खाली बसलेल्या आहे, माता भगिनी खाली बसलेल्या आहे. आणि खरं तर सांगायचं झालं तर तुम्ही सर्वजण ज्येष्ठ असताना खाली बसून मी वरनं बोलणं हे मला सुद्धा आज बरोबर वाटत नाही आहे. मी पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या पुढे येऊन पायाला स्पर्श करून आपला आशीर्वाद घेऊ शकत नाही, तर इथनंच मी आपल्या समोर नतमस्तक होतोय आणि तुम्ही तुम्हाला आशीर्वाद द्याल हीच मी अपेक्षा करतो. उशीर भरपूर झालेला आहे आणि आपणा सर्वांचंच नामोल्लेख करणं माझ्याच्याने शक्य होणार नाही, त्याबद्दल मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आता या ठिकाणी सर्वच जणांनी आपापले मनोगत व्यक्त केलेले आहे. उशीर जास्त झाल्यामुळे मी काही जास्त अधिकचं बोलणार नाही, पण तुम्हाला सांगतो हा आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या विचारांवरती हा चालणारा महाराष्ट्र आहे. आपल्या देशाला अब्दुल कलाम पाहिजे, अजून कसा नाहीच पाहिजे आपल्याला. आणि आपण त्यांच्या विचारांवरती चालणारे, आपण कधीही कोणावरती अन्याय करणार नाही आणि जर आपल्यावर अन्याय होत असेल तर तो आपण सहनही करणार नाही, ह्या विचाराचे आपण आहोत. आणि आज पंचायत समितीच्या माध्यमातून मी तुमच्या समोर उमेदवार म्हणून येत आहे आणि तुम्ही जो मला सर्वजण जो प्रतिसाद देता हा बघून मला आज निश्चयाने असं वाटायला लागलं आहे की आपला विजय हा आज झालेला आहे. पण पंचायत समितीवरती गेल्याच्या नंतर त्या पुढचीमध्ये जी काही ताकद असेल ती ताकद ही तुमच्यासाठी पूर्णपणे मी मनापासून जेवढा मला प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करून मी ती वापरत. आणि जे काही तुम्ही मला आजच्या ह्याच्यातून इथपर्यंत आणलं किंवा जे काय माझा सत्कार केला आणि जो तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवताय हे उपकार तुमचे मी ह्या काळ भरवणारा समोर सांगतो की आयुष्यभर कधीच विसरणार नाही. जसं आता इथं आर्यन बोलला, यश बोलला, मी सुद्धा त्यांच्यातलाच एक आहे, मला सुद्धा जास्त अधिकचं बोलता येत नाही. एवढे सर्वजण पुढं बसलेले असताना माझे सुद्धा पायखाली धरधर खातात, पण जरी मला बोलता येत नसलं तरी माझं काम करण्याची पद्धती आजपर्यंत आपण सर्वांनी बघितलेली आहे आणि त्या कामाच्या पुरस्कारावरती तुम्ही मला पंचायत समितीमध्ये निवडून द्याल हीच मी अपेक्षा बाळगतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद. नमस्कार, आपण आहोत शिरसवडी या गावात आणि या ठिकाणी शिरसवडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य असे रॅलीचे आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. निमित्त होतं पंचायत समिती गणातून इच्छुक असणारे कुशल सातव यांच्या सभेचं. तर या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, तर ग्रामस्थांना आपण विचारूयात की ही जी सभा झाली तर या सभेमध्ये तुम्ही ग्रामस्थांच्या वतीने जाहीर केलं की ही सभा नसून एक विजयाची रॅली आहे. तर विजय झाला तर गावातलं कुठलं काम कुशल सातव यांनी करावं उमेदवार असं तुम्हाला वाटतं? कुशल नाना सातव हे असे उमेदवार आहेत की आमच्या ग्रामीण भागातल्या गणातील कुठल्याही ग्रामीण भागातील गाव असेल त्या गावातल्या कुठल्याही कुटुंबातला काही अडचण असेल तरी त्यांना धावून जाऊन त्यांची संकटाचं किंवा त्यांचे जे काम असेल त्याचं निराकरण करणारा हा उमेदवार आहे. कारण कुशल नाना सातवांचे वडील गोरखाबा हेही समाजकारणामध्ये आघाडीवरला कार्यकर्ता आहेत. केस्तनसारख्या मोठ्या गावामध्ये समाजकारण आणि राजकारण दोन्ही एकत्र चांगल्या पद्धती समाजसेवा करणारे गोरखाबा होते आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत. आणि आम्हा सर्व गणातील सर्व लोकांना असं वाटतं की आमच्या घरातील उमेदवार आहे आणि समाजसेवेचं व्रत त्यांच्या घरामध्ये आहे. त्यांना समाजसेवा करण्याची अतिशय मोठी स्वभाव आहे, छंद आहे आणि म्हणून आम्ही त्या उमेदवाराला सर्व गणातील लोक बहुमताने निवडून देणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अध्यक्ष संदीप गोते हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण जाणून घेऊयात उमेदवारांविषयी त्यांच्या मनात काय अधिक प्रतिक्रिया आहेत. तरुणांना भावणारा हा उमेदवार, सर्वसामान्यांच्या घरामध्ये पोचलेला हा उमेदवार आणि हा नावाप्रमाणे कुशल असलेला समाजासाठी मिळालेला एक दागिना म्हणायला काही हरकत नाही. खरं तर कुशल नानाच्या स्वभावाप्रमाणे ते अतिशय प्रेमळ आणि लोकांच्या भावनिक अशा पद्धतीने काम करणारा नेता आहे. पूर्व हवेलीमध्ये असा नेता घडणं गरजेचं आहे, कारण का पूर्व हवेलीचा विकास त्या मानाने तालुक्याच्या मानाने थोडा कमी राहिलेला आहे आणि तो भरून निघण्यासाठी कुशल नानासारखा एक तरुण आणि तडफदार नेतृत्व या भागात उदयास यायला हवं
आणि म्हणून आम्ही सगळेजण या कुशल नानांच्या मागे पूर्व हवेली एकमताने ठामपणे त्यांच्या मागे उभे आहोत. या ठिकाणी नुकतीच उमेदवार पंचायत समिती गणाचे केसनंद वाडे बोलायचे कुशाल सातव यांची भव्य असे सभेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते आणि या ठिकाणी खूप छान पद्धतीने सभा पार पडली आहे. तर सिरसवडी गावच्या सरपंच सुप्रिया गोते आणि तसंच भाजप महिला मोर्चा अध्यक्ष या आपल्या समवेत आहेत. तर आपण जाणून घेऊयात उमेदवारांबद्दल त्यांच्या काय अपेक्षा आहेत विकास कामांबद्दल. आमच्या अपेक्षा अशा आहेत की नाही म्हणजे ह्याच्या आधीसुद्धा जे पंचायत समिती सदस्य झाले किंवा जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत त्यांनी आपल्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या असतील किंवा दुसऱ्या अजून कोणत्या समस्या असतील त्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. तर त्याच पद्धतीच्या ज्या काही लोकांच्या समस्या आहेत त्या त्यांनी पूर्णपणे जाणून घेतल्या पाहिजेत. त्याच्यावरती काय जे काही योग्य म्हणजे नाही का योग्य काही निदान आहे ते केलं पाहिजे त्यांनी आणि त्याचा पुरेपूर त्यांच्या पंचायत समितीच्या निवडून आल्याच्या नंतर पदाचा जो काही वापर आहे तो गोरगरीब जनतेसाठी त्यांनी केला पाहिजे. एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर आता कुशल नाना सातव हे एक त्यांचं म्हणजे नाव हिंदुत्ववादी म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. तसेच ते केसनंदमध्ये त्यांनी ते मस्जिदीचा एक विषय झाला होता तो त्याच्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे नाही का लोक वगैरे जमा केली होती, मोठं पाठबळ लावलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांचं नाव हे हिंदुत्ववादी म्हणून घेतलं जातं. त्याचबरोबर जे गावोगावी प्रचार होतात कुशल नानांचे तर त्या प्रचारामध्ये त्यांचा पूर्ण परिवार समावेश झालेला आहे परिवाराचा. तर आपल्या शिरसवडी गावामध्ये त्यांच्या आई लताताई सातव ह्या आपल्या शिरसवडी गावामध्ये प्रचारासाठी येतात. पण त्या ज्यावेळेस आपल्या इथे येतात ना त्यावेळेस त्यांच्याकडे बघून असं वाटतच नाही आहे की म्हणजे त्या दुसऱ्या गावातून आपल्याकडे आलेल्या आहेत. त्या आपल्या सामान्य लोकांबरोबर त्या मिक्स होतात लगेच. म्हणजे त्या प्रत्येक घरोघरी जाणं, त्यांच्याबरोबर आपुलकीचं वातावरण तयार करणं, परत गोड बोलणं त्यांचं. त्यामुळे ते आहेत ना लगेच आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये मिसळून गेलेले आहेत. आणि जर एवढ्या म्हणजे स्वभावाने चांगल्या असतील आणि आपुलकी आहे त्यांच्यामध्ये तर त्यांचे संस्कार हे कुशल नानांवरती चांगलेच झालेले असणार आहेत. त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला सर्व नागरिकांना सर्व शिरसवडी ग्रामस्थांना एक आशा आहे की जे काही कुशल नानांना आम्ही मतदान करून निवडून देणार आहे तर त्याचा उपयोग हा आपल्या गावासाठी चांगल्या प्रकारे झालाच पाहिजे एवढीच एक अपेक्षा आहे. धन्यवाद ताई, खूप खूप आभारी.